नमस्कार. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी. त्यासाठी 3 अंडी घेतली आहे मी. अंडी आपल्याला सगळ्यात आधी बॉईल करायला ठेवायची आहे. एक मोठा कांदा मी इथे उभा कापून घेतलाय. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय. एक छोटा चमचाभर काश्मीरी लाल मिरची घेतली आहे. जिरं घेतलंय थोडंसं फोडणीसाठी. धने आणि जिराची पूड घेतली 1 चमचाभर. गरम मसाला घेतला 1 छोटा चमचा. हळद घेतलंय. 5-6 लाल मिरच्या घेतल्या. 4 काजू घेतले आणि कोथिंबीरीची देठं घेतली आहे. 1 मोठा टोमॅटो कट करून घेतलाय. खडे मसाले घेतले 4 लवंगा, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, तेजपान आणि 7-8 मिरे घेतले. मीठ घेतलंय आणि कसुरी मेथी घेतली आहे. कढई ठेवली आहे मी गॅसवर. तेल घालते 2-2.5 चमचे. कांदा घालते. कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. अगदीच ब्राऊन नाही करायचा. कांदा छान आपण परतून घेऊया. कांदा बऱ्यापैकी परतला गेलाय. आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या घालते मी. सोबतच काजूही घालते. काजू अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला इच्छा असेल तर टाका, नाहीतर अगदी वगळता येईल. लाल मिरच्या घालते. आणि हे जे मी कोथिंबीरीचे देठ घेतले होते त्याने आपल्या ग्रेव्हीला छान चव येते म्हणून मी घेतले. सगळं व्यवस्थित परतून घेऊ आपण. टोमॅटोही घालते आता. टोमॅटो आपल्याला छान सॉफ्ट करून घ्यायचे. मीठ घालते चवीनुसार. मिठामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील. कोमट पाणी घालते मी यात. कोमट पाणी घालून आपण व्यवस्थित हलवून झाकण ठेवून आपण हे काजू, टोमॅटो, मिरच्या सगळं शिजू देऊया. झाकण ठेवते. अगदी 10 ते 12 मिनिटं छान शिजू द्यायचं आहे सगळं. उघडून बघूया आपण. बघू शकता छान कांदे वगैरे छान शिजले. गॅस बंद करते मी. आता आपण हे सगळं गार होऊ देऊया आणि मिक्सरला ग्राइंड करूया. मग बघू शकता फ्राय केलेले सगळे आपण कांदा, टोमॅटो, मिरच्या, काजू सगळं गार करून मी ब्लेंडिंग जारमध्ये घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये मी हे सगळं बारीक करून घेतलं. सगळा मसाला छान बारीक झाला आहे. अंडे बॉईल करून घेतलेत मी. त्याला आपण असे कट मारून घ्यायचे छोटे छोटे सगळीकडून, म्हणजे मसाला छान त्याच्यात मुरेल. अशा पद्धतीने मी सगळीकडून 3 अंड्यांना कट मारून घेते. मसाले फ्राय केलेली कढई मी पुन्हा ठेवली आहे गॅसवर. तेल घालते अगदी 2 चमचे. तेल तापले. अंडे घालते त्यात. अंडे आपण फ्राय करून घ्यायचे.
अंड्यावर किंचित काश्मीरी लाल मिरची भुरभुरते मी. किंचित हळदही घालते. अगदी किंचित मीठ घालते, अगदी किंचित घालते. सगळ्या बाजूने छान फ्राय करून घेऊ अंड्यांना. अंड्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अंडे फ्राय करून घेतले, काढून घेते मी आता. याच तेलात मी खडे मसाले घालते. खडे मसाले परतून घेऊया आपण. तेल आपण कमीच वापरणार आहे या ग्रेव्हीला. रेस्टॉरंटमध्ये तेल फार क्वांटिटीमध्ये असतं. आपण कमी तेलात सगळे मसाले आणि सगळं फ्राय करून घेणार आहोत. पेस्ट घालते आपण केलेली. परतून घेऊ आपण छान ही पेस्ट ही. धना आणि जिऱ्याची पूड घालते आता. गरम मसाला घालते 1 चमचाभर. अगदी छोटा चमचाभर घेतलाय गरम मसाला. चवीपुरतं अगदी. आणि ब्लेंडिंग जारमध्ये मी पाणी घातलंय थोडं, ते घालते. ग्रेव्ही तुम्हाला किती थिक हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा. तर छान वरून कसुरी मेथी घालते. मिक्स करून घेते. आणि अंडी आपण फ्राय केली होती ते घालते. मिक्स करून आपण 5 मिनिटं झाकण ठेवूया. पाच मिनिटं झाले, उघडून बघूया. तयार आहे आपली गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी. सर्व करून घेते. सर्व करून घेतली आहे गरमागरम अंडा करी रेस्टॉरंट स्टाईल. नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.